चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात मॅथमॅटिक्सची अत्यंत महत्त्वाची लेक्चर सिरीजचा पार्ट 3 जो आपण थिअरमसाठी डिस्कस करतोय. ओके, तर याच्या दोन्ही व्हिडिओज याच्या आधी 2 व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ज्याच्यामध्ये डिफरन्शिएशनचे सर्व काही थिअरम्स, इनडिफायनाइट इंटिग्रेशनचे सर्व काही थिअरम्स. आज आपण बघणार आहोत डिफायनाइट इंटिग्रेशनचे सर्व काही थिअरम्स. ओके, आणि या व्हिडिओज नंतर पेपर 2 चे सगळे थिअरम्स क्लिअर होतील. तर याच्यानंतर आपण पेपर 1 चे सगळे थिअरम्स अपलोड करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम चलो लेट्स स्टार्ट. तर आपल्याला काय मिळेल? फर्स्ट थिअरम, प्रॉपर्टी 1, इंटिग्रेशन a to a f of x dx इज इक्वल टू 0. तुम्हाला इंटिग्रेशन्स पार्ट असणं गरजेचं आहे. ओके, तर समजून घ्या. इंटिग्रेशन आपण काय करतो सुरुवातीला, लेट इंटिग्रेशन f of x dx, सपोज g of x मला मिळतोय. समजलं? याच्यामध्ये अप्पर लिमिट लोअर लिमिट आहे. समजलं? अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट समजून घ्या. तर मला इनडिफायनाइटमध्ये तसं काय लिमिट पॉईंट दिलेले नव्हते, डिफायनाइटमध्ये लिमिट पॉईंट्स आहेत. तर सपोज f of x dx चा इंटिग्रेशन g of x मिळतोय आफ्टर पुटिंग लिमिट्स. तर मला मिळेल a to a f of x dx मध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, बरोबर ना? g of x प्लस c a to a अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट g of a प्लस c मायनस g of a प्लस c. कसं आलं? x ची व्हॅल्यू आपल्याला a आहे, x ची व्हॅल्यू अगेन a आहे, बरोबर? x ची व्हॅल्यू a ठेवल्यानंतर आपल्याला g of a प्लस c मिळतं, मायनस x ची व्हॅल्यू a पुट अप केल्यानंतर g of a प्लस c, c ला c गेट 0, अगेन g of a ला g of a गेट 0 मिळतं आपल्याला 0. ओके, म्हणजे सिमिलर लिमिट पॉईंट्स असतील तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याला 0 व्हॅल्यू देतं. क्लिअर? नेक्स्ट चेक करा. जर आपण लिमिट पॉईंट्स चेंज केले, ओके, एक्सचेंज केले, अल्टर केले, तर आपल्याला काय मिळेल? याचं इंटिग्रेशन नेगेटिव्ह ऑफ अदर इंटिग्रेशन. तर बघा, चेक करा. सपोज सेम इंटिग्रेशन ऑफ f of x dx, सपोज g of x प्लस c आहे. ओके, देन आफ्टर पुटिंग लिमिट पॉईंट्स, तर मला काय मिळेल? a to b इंटिग्रेशन f of x dx इज इक्वल टू g of x प्लस c a to b. ओके, बघा, अप्पर लिमिट आपल्याकडे b आहे, लोअर लिमिट a आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट g of b प्लस c मायनस लोअर लिमिट g of a प्लस c. तर c ला c गेट कॅन्सल, तर मिळतं g of b मायनस g of a. ओके, तर फक्तच मी g of a सुरुवातीला घेतो, याचा अर्थ मायनस मला कॉमन काढावं लागेल. तर मायनस कॉमन काढल्यानंतर मिळतं g of a प्लसमध्ये आणि g of b मायनसमध्ये. याचा अर्थ हा इंटिग्रेशन कुणाचा असेल? आपला इंटिग्रेशन f of x dx साठी, पण लिमिट पॉईंट असेल आपला अप्पर मायनस लोअर. मग अप्पर कोण आहे आपला? a अपॉन इंटिग्रेशन a to b f of x dx. ओके, मग आपल्याला काय मिळतं? इंटिग्रेशन a to b असेल तर आपल्याला मिळतं मायनस ऑफ b to a f of x dx. ओके, समजतंय? चला स्क्रीनशॉट घेऊ शकता. नेक्स्ट, इंटिग्रेशन a to b f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन a to b f of t dt. व्हेरिएबल जरी चेंज केला तरी इंटिग्रेशन आपल्याला सिमिलर मिळतील. क्लिअर? समजून घ्या. दोघांसाठी आपण प्रूव्ह करू, म्हणजे आपल्याला सिमिलॅरिटी मिळाली तर मग म्हणायचं की यस दिस टू आर इक्वल, गिव्स इक्वल इंटिग्रेशन्स व्हॅल्यूज. सो लेट f of x dx आपल्याला काय इंटिग्रेशन देतोय? g of x प्लस c. क्लिअर? ओके, याच्यावरून LHS काय मिळालं आपल्याला? LHS इंटिग्रेशन a to b f of x dx इज इक्वल टू g of x प्लस c a to b, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट g of b प्लस c मायनस g of a मायनस c, c ला c गेट कॅन्सल, तर मिळतं g of b मायनस g of a. दिस इज इक्वेशन 1. आता RHS मध्ये कोण आहे? a to b f of t dt. याचं इंटिग्रेशन g of t प्लस c कन्सिडर केलं आपण. तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, याचा अर्थ g of b प्लस c मायनस g of a प्लस c. लिमिट पॉईंट हे c गेट कॅन्सल करा, तर मिळेल g of b मायनस g of b मायनस g of a. इक्वेशन 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला ऑब्झर्व करा, तर मिळेल दोघं जण सेम. याचा अर्थ दिस टू आर इक्वल फ्रॉम 1 and 2. इंटिग्रेशन a to b f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन a to b f of t dt. ओके, that is definite integration is independent of the variable. इंडिपेंडेंट व्हेरिएबलचा त्याला काय फरक पडणार नाही, सेम असतील. ओके, नेक्स्ट, फोर्थ प्रॉपर्टी, इंटिग्रेशन a to b f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन a to c f of x dx प्लस c to b f of x dx. बघा, दोघांच्या मध्ये c आलेला आहे, दॅट इज c बिलॉंग्स टू दॅट ओपन इंटरवल क्लोज इंटरवल a b. क्लिअर? सुरुवातीला काय करतो आपण? f of x इंटिग्रेशन g of x प्लस c असं कन्सिडर करतो आणि त्याच्यानुसार RHS मध्ये कोण आपल्याकडे? हे दोघं जण आहेत. तर ह्या दोघांचं इंटिग्रेशन घेऊयात आपण.
इंटिग्रेशन ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स, इंटिग्रेशन सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, काय मिळतं आपल्याला जी ऑफ एक्स प्लस सी ए टू सी जी ऑफ एक्स प्लस सी सी टू बी, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट या फॉर्ममध्ये घेऊन आपण काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. तर आपल्याला काय मिळेल, जी ऑफ एक्स प्लस सी मध्ये अप्पर लिमिट जी ऑफ सी प्लस सी मायनस लोअर लिमिट ए जी ऑफ ए प्लस सी प्लस याच्यासाठी अप्पर आहे बी जी ऑफ बी प्लस सी मायनस लोअर आहे सी जी ऑफ सी प्लस सी. देन आपण लिमिट काय म्हणतो, ब्रॅकेट सेपरेट करू, जी ऑफ सी प्लस सी ॲज इट इज मायनस जी ऑफ ए मायनस सी प्लस जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ सी प्लस मायनस सी. काय काय गेट कॅन्सल होईल आपल्याला, हे बघा सी आणि सी गेट कॅन्सल, सी आणि सी गेट कॅन्सल. पुढे काय काय गेट कॅन्सल होईल, जी ऑफ सी आणि जी ऑफ सी गेट कॅन्सल. तर आता आपल्याला जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए दॅट इज जी ऑफ एक्स प्लस सी ए टू बी. हा इंटिग्रेशन कोणाचा असेल आपला, याचा असेल, आणि हा इंटिग्रेशन कोणाचा असेल आपल्याला एफ ऑफ एक्स डी एक्ससाठीचा, आणि लिमिट पॉईंट ए टू बी, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ए टू बी. ओके, दॅट इज LHS, दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह. ओके, समजतंय, नीट समजून घ्या. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. सुरुवात सेम, लेट एफ ऑफ एक्स डी एक्सचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी मिळतोय. देन RHS मध्ये कोण आहे, ही मोठी टर्म, तर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. ओके, आता सबस्टिट्यूशन, भली मोठी टर्म आहे ना, तर त्याला सबस्टिट्यूट करू आपण. एक्समध्ये आहे तर टीमध्ये घेऊ. ए प्लस बी मायनस एक्स सपोज टी मिळतो आहे. ओके, देन मला याच्यावरून एक्स काय मिळेल, तर एक्स मिळेल मला, टीला इकडे घ्या, एक्सला इकडे घ्या, एक्स मिळेल ए प्लस बी मायनस टी. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो मला, कशाचा, याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो मला, ए प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस डी एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी. याचा अर्थ मला मिळतो डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी, मायनस डी टीला जाईल. क्लिअर. आणि पुढे बघा, जर एक्स टेन्स टू ए आहे, टी टेन्स टू बी मिळेल मला. ओके, हे बघा एक्सची व्हॅल्यू मला काय आहे, समजा एक्सची व्हॅल्यू मी जर ए पुटअप केली तर मला मिळतं ए प्लस बी मायनस ए इज इक्वल टू टी. एला ए गेट कॅन्सल, टी मला मिळतं बी. तर मी काय म्हणेन, ॲज एक्स टेन्स टू ए टी टेन्स टू बी. पुढे, आणि जर ॲज एक्स मी जर बी कन्सिडर केला तर मला काय मिळेल, ए प्लस बी, इकडे लिहितो ए प्लस बी मायनस बी इज इक्वल टू टी. तर बीला बी गेट कॅन्सल, त्याला मला टी काय मिळतो ए. तर एक्स टेन्स टू बी असेल तर टी मला काय मिळतो, ए मिळतो. ओके, तर पुढे आपण काय केलं, लिमिट पॉईंट पुटअप केले, तर मला नवीन लिमिट पॉईंट काय मिळतील, बी टू ए, बरोबर ना, बी टू ए मिळतील. तर बघा सबस्टिट्यूशन केल्यानंतर कशामध्ये, या इंटिग्रेशनमध्ये, इंटिग्रेशन आता ए टू बी नाही, आता मिळेल मला बी टू ए. बी टू ए याच्यामध्ये एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स नाही, तर एफ ऑफ टी म्हणायचं आपल्याला, एफ ऑफ टी, आणि डी एक्स नाही मिळणार. आता आपल्याला मिळेल मायनस डी टी, मायनस डी टी. ओके, मायनस आउटसाइड टू द इंटिग्रेशन बी टू ए एफ ऑफ टी डी टी. आता समजून घ्या, जर मायनसमध्ये इंटिग्रेशन मिळतो तर सेकंड प्रॉपर्टी काय मिळते आपल्याला, की त्याचे लिमिट पॉईंट्स चेंज होतील. ओके, तर कसे होणार आहे, बी टू ए आहे तर ए टू बी होणार आहे, बरोबर. तर ए टू बी एफ ऑफ टी डी टी. ओके, तर समजून घ्या, ए टू बी एफ ऑफ टी डी टी आहे, हा इंटिग्रेशन कोणासोबत इक्वल असतो, एफ ऑफ एक्स डी एक्स. ही पण प्रॉपर्टी आपण सुरुवातीला प्रूव्ह केलेली आहे. टी आणि एक्ससाठी असेल तर त्यांचे इंटिग्रेशन पण आपल्याला सेम मिळतील, आणि दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह LHS. ओके, तर दॅट इज इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू ए टू बी इंटिग्रेशन एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. ओके, समजतं आहे, आय होप समजत असेल, प्रॅक्टिस करावी लागेल. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6 काय मिळते, इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. समजून घ्या, सिमिलरली तेच पद्धत तेच नियम. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स आपल्याला मिळतो जी ऑफ एक्स प्लस सी. पुढे कन्सिडर RHS मध्ये इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. ओके, समजून घ्या, RHS मध्ये आपल्याला हे आहे सबस्टिट्यूशन, ए मायनस एक्सला टी करायचं आहे, देन मला एक्सला शिफ्ट करा, टीला इकडे शिफ्ट करा,
तर तुम्हाला टी एक्स मिळेल ए मायनस टी. याचा डिफरन्सिएशन मिळतं एचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स मायनस डी एक्स मिळतो इज इक्वल टू डी टी मायनस राईट साईडला जाईल नेक्स्ट डी एक्स मिळेल आपल्याला मायनस डी टी. आता आपण डिफरन्सिएशन करतो याचा अर्थ सबस्टिट्यूशन करतो याचा अर्थ मला लिमिट पॉईंट पण चेंज होतील कारण एक्स फंक्शन टीमध्ये जात आहे बरोबर. तर लिमिट पॉईंट कसे चेंज होतील समजून घ्या. ॲज बघा एक्स जर माझा 0 आहे तर मला टी काय मिळणार, एक्स जर 0 आहे तर मला टी मिळेल ए आणि एक्स जर माझा ए आहे तर मला टी किती मिळेल ए मायनस ए इज 0. ओके तर ए टू 0 मला लिमिट पॉईंट मिळेल ए टू 0 0 टू एच्या ऐवजी ए टू 0 मिळेल. देन तुम्हाला इंटिग्रेशन कसा मिळतो इंटिग्रेशन आय इज इक्वल टू ए टू 0 टू ए नाही ए टू 0 एफ ऑफ ए मायनस एक्स नाही एफ ऑफ टी डी एक्स नाही मायनस डी टी. ओके मायनस आउटसाइड टू द इंटिग्रेशन मायनस ए टू 0 एफ ऑफ टी डी टी. आता मायनसमध्ये आहे तर मायनसमध्ये असेल तर त्याचे लिमिट पॉईंट चेंज होतात आपल्याला माहिती आहे. कधी त्याचे लिमिट पॉईंट चेंज होतात मायनसमध्ये असेल तर आपण काय करतो 0 टू ए एफ ऑफ टी डी टी. आणि आपल्याला माहिती आहे की एफ ऑफ टी डी टी आणि एफ ऑफ एक्स डी एक्सचे लिमिट पॉईंट सेम असतील तर इंटिग्रेशन व्हॅल्यू सेम देतात. तर आपण ते घेणार ॲज डिफायनाइट इंटिग्रेशन इज इंडिपेंडेंट ऑफ द व्हेरिएबल. देन आपल्याला मिळेल एल एच एस इक्वल टू एल एच एस. ओके दॅट इज वी वॉन्ट टू प्रूव्ह. एल एच स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे एक्झामला येऊ शकते तर समजून घ्या व्हेरी आय एम पी असू शकता. हे इंटिग्रेशन 0 टू 2 ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस 0 टू ए एफ ऑफ 2 ए मायनस एक्स डी एक्स. क्लिअर समजून घ्या. आर एच एस आपण कन्सिडर करणार भली मोठी टर्म ज्याच्यामध्ये दोन इंटिग्रेशन्स आहेत तर त्याला मी I1 म्हणेल I2 म्हणेल. ओके I1 प्लस I2 इक्वेशन 1. तर ज्याच्यामध्ये I2 पहिला कन्सिडर करू एफ ऑफ 2 ए मायनस एक्स ज्याच्यामध्ये 2 ए मायनस एक्स आहे त्याला टी पुटअप करणार जसं आपण आतापर्यंत केलं तेच. तर मला काय मिळणार 2 ए मायनस एक्स जर टी घेतोय याचा अर्थ मला एक्सला शिफ्ट करा टीला शिफ्ट करा तर तुम्हाला एक्स काय मिळेल 2 ए मायनस टी. जर 2 ए मायनस टी मिळतो याचा डेरिव्हेटिव्ह मला मिळेल 2 एचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस डी एक्स इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी. याचा अर्थ मला मिळेल डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी. पुढे व्हॅल्यूज कशा चेंज होतील हे बघा. एक्स माझं 0 आहे तर मला काय मिळेल एक्स जर 0 आहे समजून घ्या एक्स जर 0 आहे तर मला टी मिळेल 2a आणि जर एक्स माझा ए आहे तर मला टी किती मिळेल 2a मायनस ए इज ए. तर मला लिमिट पॉईंट कसे मिळतील 2a टू ए 2a टू ए एफ ऑफ टी मायनस डी टी. 2a मायनस एक्स आपण टी घेतला आहे बरोबर ना आणि त्याच्यानंतर डी एस आपल्याला मिळतो मायनस डी टी. तर मला मिळेल एफ ऑफ टी मायनस डी टी मायनस आउटसाइड टू द इंटिग्रेशन 2a टू ए एफ ऑफ टी डी टी. क्लिअर. आता मायनस आहे लिमिट पॉईंट्स चेंज होणार. कोणता आपण सुरुवातीला घेतलेली प्रॉपर्टी. तर 0 टू 2a नाही ए टू 2a मिळेल आपल्याला एफ ऑफ टी डी टी. ओके पुढं एफ ऑफ टी आहे तर आपण त्याला एफ ऑफ एक्समध्ये घेऊ शकतो इंडिपेंडेंट ऑफ द व्हेरिएबल. काही फरक नाही पडणार. ए टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स समजून घ्या. तर मला काय मिळेल 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स ए टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 आपल्याकडे काय आहे 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस सेकंड इंटिग्रेशन आहे ए टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स. तर इंटिग्रेशन बघा 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स मिळतोय आणि पुढे जाऊन ए टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स मिळतो. दोघांमध्ये फंक्शन माझा सिमिलर आहे एफ ऑफ एक्स डी एक्स. तर लिमिट पॉईंट 0 टू ए टू 2aच्या ऐवजी 0 टू 2a आपण लिहू शकतो. वी कॅन राईट. ओके देन एल एच एस आपल्याला मिळून जाईल 0 टू 2a एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके आय होप समजलेलं आहे. समजत नसेल व्हिडिओ अगेन बघा प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. एक एक थेरम तुमच्या हाताखालून जाऊ द्या. 3 ते 4 वेळा जाऊ द्या. 4 वेळा नसेल समजत 5 वेळा लिहा पण समजेपर्यंत तुम्हाला पुढं जावं लागेल. ओके समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या. लास्ट थेरम इंटिग्रेशन मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स कधी एफ इवन असेल तर आणि 0 एफ ऑड असेल तर समजून घ्या. ओके आणि एफ इवन फंक्शन आपण कधी म्हणतो एफ ऑफ मायनस एक्स इज एफ ऑफ एक्स आणि ऑड कधी म्हणतो तो मायनसमध्येच मिळाला पाहिजे एफ ऑफ मायनस एक्स इज मायनस एफ ऑफ एक्स. क्लिअर. ओके देन
सुरुवात बघा, इंटिग्रेशन मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स मायनस ए टू झिरो एफ ऑफ एक्स डी एक्स 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. का बरं? कारण लिमिट पॉईंट कसे आहेत माझे, मायनस ए 0 टू ए, मायनस ए टू 0 आणि 0 टू ए, मायनस ए टू 0 0 टू ए लिमिट पॉईंट्स आहेत आपले. मग कन्सिडर आपण फर्स्ट लिमिट करायचा, मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स. याच्यामध्ये एक्सला सपोज आपण मायनस टी पुटअप केलं, कारण मायनस ए पासून माझा लिमिट पॉईंट चालू आहे, तर मला याचा डेरिव्हेटिव्ह मिळतो डी एक्स मायनस डी टी. ओके, जर एक्स माझा मायनस ए आहे, ओके, एक्स जर मायनस ए आहे तर मला टी किती मिळेल, प्लस ए मिळेल. ओके, एक्स जर मायनस ए आहे तर मला टी किती मिळेल, मायनस मायनस इज टी, मला प्लस ए मिळेल. आणि एक्स जर 0 आहे तर मला टीसुद्धा काय मिळेल, 0 मिळेल. ओके, तर लिमिट पॉईंट मिळतील आपल्याला ए टू 0. तर पुढे बघा, इंटिग्रेशन मिळेल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू 0 एफ ऑफ मायनस टी. बघा, एक्स आहे, एक्सला आपण मायनस टी पुढं करतो, एफ ऑफ मायनस टी मायनस डी टी, मायनस मायनस इज. हे बघा, आता आपला फंक्शन कसं असेल, एफ ऑफ मायनस टी ॲज इट इज मायनस आउटसाइड टू द इंटिग्रेशन. ओके, आता पुढे मायनसमध्ये इंटिग्रेशन आहे, लिमिट पॉईंट चेंज करायचे, ए टू 0 आहे त्याला 0 टू ए घ्यायचं, एफ ऑफ मायनस टी डी टी. पुढे समजून घ्या व्यवस्थित. ओके, पुढं एफ ऑफ मायनस टी आहे, एफ ऑफ मायनस टीच्या ऐवजी आपण एफ ऑफ मायनस एक्स लिहू शकतो. क्लिअर? तर 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स डी एक्स आपल्याला मिळेल. पुढं इक्वेशन 1 कसं मिळतं मग आपण, जर मला मायनस ए टू 0 एफ ऑफ एक्स डी एक्स लिमिट मिळतो आहे इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स डी एक्स, तर आफ्टर पुटिंग दिस फंक्शन तर आपल्याला काय मिळेल, इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ मायनस एक्स डी एक्स आणि सेकंड फंक्शन ॲज इट इज. ओके, पुढे बघा, जर हा फंक्शन माझा ऑड फंक्शन आहे तर मला एफ ऑफ मायनस एक्स मिळेल मायनस एफ ऑफ एक्स. तर मला याचं इंटिग्रेशन कसा मिळणार आहे चेक करा, मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. आणि तो फंक्शन जर इवन आहे तर मला एफ ऑफ मायनस एक्स एफ ऑफ एक्सच मिळेल. आणि एफ ऑफ एक्स मिळाल्यानंतर मला काय मिळणार आहे, इथं एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स इज 2 टाइम्स ए टू 0 टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, याचा अर्थ आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. आय होप समजलं असेल. ओके, तर पेपर 2चे सर्व काही थेरम्स आपण या तिन्ही लेक्चर्समध्ये प्रूव्ह केलेले आहेत. समजून घ्या, तिन्ही व्हिडिओज रिपीटेडली बघा, एक पण थेरम आपल्या हातातून सुटला नाही पाहिजे, आउट ऑफ आउट मार्क मिळाले पाहिजे. ओके, थँक्यू.